ते आपल्याला चिडवतात ना? हा सॉरी, तुला आवडत नाही ना? मी त्यांना जाऊन सांगतो, ते नाही चिडवणार. अरे थांब. मला आवडत नाही असं कधी म्हटलं? म्हणजे मला आवडतं त्यांनी चिडवले. काय म्हणायचंय काय तुला? प्रत्येक गोष्टीची फोड करून सांगायला हवी का तुला? आवडतं मला. प्रत्येक गोष्टीची फोड करून सांगितलेली आवडतं मला. तुझे मित्र खूप चांगले आहेत. म्हणजे खूप प्रेमळ आणि आपुलकी आहे त्यांच्यात. मलाही ते खूपच आवडतात, म्हणूनच तर ते मित्र आहेत ना माझे. आणि काय? आणि हेच की तुला एकदा ओळखण्यात चूक झाली माझ्याकडून. तीच चूक पुन्हा करायची नाहीये मला. सौम्या, सोड ना, विसर त्या. पण हो, त्या चुकीमुळे एक महत्वाची गोष्ट शिकली मी. कोणती? हेच की काही नाती आपोआप जुळतात, पण ती टिकावी असं आयुष्यभर वाटत असतं. सुमित, मला तू खूप आवडतोस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. I love you. आय लव्ह यू टू सौम्या. खूप प्रेम आहे तुझ्यावर. खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे.
ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!